ओके, लक्ष द्या आता इकडे काय म्हटलं होतं आपण, द फेज डिफरन्स इज मोर दॅन 180 डिग्री. जर फेज डिफरन्स काय झालेला असेल 180 डिग्री झालेला असेल देन दिस कॉल्ड एज अ आउट ऑफ फेज क्वांटिटी. काय म्हणणार आपण त्याला, आउट ऑफ फेज क्वांटिटी म्हणतात. ओके, जर 180 डिग्री असेल तर, ओके 180 डिग्री असेल तर त्याला म्हणणार आहे आपण आउट ऑफ फेज क्वांटिटी. काय म्हणणार आपण त्याला, आउट ऑफ फेज क्वांटिटी. इथपर्यंत लक्षात आलंय सगळ्यांच्या, यात काही डाऊट? ओके, आता ह्याच्या फेजर्स आहेत, त्याच्या फेजर डायग्राम आपण ड्रॉ केले सगळ्या. आता हे सगळ्या फेजर डायग्राम आपल्याला मॅथमॅटिकली रिप्रेझेंट करायचे असतात. ओके, मॅथमॅटिकली रिप्रेझेंट करण्याच्या दोन मेथड्स आहेत. फर्स्ट मेथड इज कॉल्ड एज अ रेक्टँग्युलर मेथड and second method is called the polar method. Okay, there are two methods which represents the mathematically phasor. Okay, कोणत्या कोणत्या आहेत, पोलर मेथड अँड रेक्टँग्युलर मेथड. पोलर मेथड आणि रेक्टँग्युलर मेथड. कोणती जी फेजर असेल किंवा कोणती एखादी जर आपण डायग्राम ड्रॉ केली, तर मेकॅनिक्स नावाचा सब्जेक्ट होता पूर्वी, पहिले सगळे इंजिनिअरिंगला डिप्लोमाला मेकॅनिक्स कंपल्सरी असायचा. आता तो काढून टाकलाय, पण तो पाहिजे होता. तर कशासाठी पाहिजे होता, कोणती एखादी जर क्वांटिटी असेल, रोटेटिंग क्वांटिटी असेल, एखाद्या प्लेन मध्ये असेल, तर ती दोन क्वाड्रंट मध्ये असते. कधी पण दोन कंपोनंट्स क्रिएट करते. एक कंपोनंट असतो एक्स ऍक्सिस कंपोनंट, दुसरा असतो वाय ऍक्सिस कंपोनंट. ओके, एक असतो एक्स ऍक्सिस कंपोनंट आणि दुसरा असतो वाय ऍक्सिस कंपोनंट. जो एक्स ऍक्सिस कंपोनंट असतो, फॉर एक्झाम्पल ही जी क्वांटिटी किंवा ही जी फेजर आहे, तिची व्हॅल्यू असेल व्हीएम. किती असेल त्याची व्हॅल्यू, व्हीएम जर याची व्हॅल्यू असेल, या व्हीएम असेल किंवा त्या हिची फेजर आहे, मॅक्सिमम व्हॅल्यू आहे व्हीएम इज ऑलवेज इक्वल्स टू आर. म्हणजे ते फेजर जी आहे अशी रोटेट होणार आहे, बरोबर आहे, अशी रोटेट होणार आहे. म्हणजे काय कम्प्लीट करते, सर्कल कम्प्लीट करते. सर्कल कम्प्लीट करते म्हणजे ती काय, ही काय त्याची रेडियस, काय झाली त्याची रेडियस. म्हणजे आर इक्वल्स टू काय होणार, व्हीएम होणार आहे. काय होणार आहे, आर इक्वल्स टू व्हीएम. व्हीएम इज द मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ द फेजर, आर इज द रेडियस ऑफ दॅट रोटेटिंग क्वांटिटी. राईट, सो व्हीएम इक्वल्स टू आर होणार आहे. मग आपण जे दोन कंपोनंट्स क्रिएट होतात, एक एक्स ऍक्सिस वरती नेहमी कंपोनंट असतो, दुसरा असतो वाय ऍक्सिस वरती कंपोनंट असतो. जो एक्स ऍक्सिस कंपोनंट असतो तो आपण कसा कॅल्क्युलेट करतो, तर व्हीएम व्हीएम कॉस, व्हीएम कॉस काय झाला आपला फाय, व्हीएम कॉस फाय ने कॅल्क्युलेट करणार. आणि हा जो ऍक्सिस आहे, या ऍक्सिसचा कंपोनंट आपण कॅल्क्युलेट करणार व्हीएम साइन फाय कॅल्क्युलेट करणार. कशाने करणार आपण, व्हीएम साइन फाय. आपल्याला मेकॅनिक्स असताना आपल्याला कन्सेप्ट अजून क्लिअर झाला असतो, पण हा कन्सेप्ट काय आपल्या सिलेबसचा पार्ट नाहीये. आपण फक्त लक्षात ठेवायचं, कोणत्याही क्वांटिटीला दोन कंपोनंट्स असतात, एक एक्स ऍक्सिस वरती असतो, दुसरा वाय ऍक्सिस वरती असतो. एक्स ऍक्सिस ची व्हॅल्यू आपण त्या क्वांटिटीची मॅक्सिमम व्हॅल्यू इनटू कॉस अँगल ने फाइंड आउट करत असतो. तर वाय ची व्हॅल्यू आपण मॅक्सिमम व्हॅल्यू इनटू द साइन अँगल ने आपण ती फाइंड आउट करत असतो. ओके, इथपर्यंत लक्षात आलंय. ओके, आता जे रिप्रेझेंटेशन कोणतेही दोन दोन वेने आपण याला रिप्रेझेंट करू शकतो मॅथमॅटिकली. दोन वेने रिप्रेझेंट करतो. फर्स्ट इज अ रेक्टँग्युलर फॉर्म and second one is a polar form. Okay, rectangular form and second one is a rectangular form and second one is a polar form. पोलर फॉर्म की फेजर रिप्रेझेंट करतो आपण मॅथमॅटिकली या दोन वेने. मतलब पोलर फॉर्म में रेक्टेंगुलर फॉर्म में आपण रिप्रेझेंट कशी करणार आहे, तर सपोज ती असेल v ऑफ ती क्वांटिटी असेल v ऑफ ती, तर आपण ती रिप्रेझेंट कशी करणार, तर x प्लस j ऑफ y रिप्रेझेंट करणार. कशी करणार आपण, x प्लस j ऑफ y. त्यातला x काय असणार आहे आपण पाहिला वरती vm cos phi ने आपण तो x कॅल्क्युलेट करणार. जो y आहे तो vm sin phi ने आपण तो कॅल्क्युलेट करणार. ओके, मग x ची व्हॅल्यू काढायची इथे टाकायची, y ची काढायची इथे टाकायची. दिस फॉर्म इज कॉल्ड एज अ रेक्टँग्युलर फॉर्म. पोलर फॉर्म कसा रिप्रेझेंट करणार आपण, v ऑफ t इक्वल्स टू r अँगल phi. कसा रिप्रेझेंट करणार, r अँगल phi ने पोलर फॉर्म रिप्रेझेंट करणार. मग हा r काय असतो, vm. राईट, r इक्वल्स टू vm. ओके, vm ची व्हॅल्यू येणार आणि फाय ची व्हॅल्यू येणार. अशा आपण वेने काय करणार आहे, पोलर फॉर्म आणि रेक्टँग्युलर फॉर्मला रिप्रेझेंट करणार आहे. मग आता हे आता एक इक्वेशन घेऊ आपण. त्या इक्वेशन नंतर पोलर मध्ये कसं लिहिणार आहे, रेक्टँगल मध्ये कसं लिहिणार बघू आपण. सपोज एक इक्वेशन घेतलं मी, v ऑफ t इक्वल्स टू vm sin ओमेगा t प्लस फाय. तुम्हाला एक इक्वेशन दिलेलं आहे.
Vm sin ओमेगा टी प्लस फाय. आता हे इक्वेशन आपण एका वन डी मध्ये घेऊ. V ऑफ टी इक्वल्स टू मध्ये 200 sin ओमेगा टी प्लस 60. ओके. मग आता हे दोन इक्वेशन कम्पेअर करायचे. पहिल्यांदा आपण कम्पेअर, तुम्हाला आता ईसी ट्रिपल ई मध्ये झालेलं आहे ते कम्पेअर करायचे. कम्पेअर केलं तर आपल्याला काय व्हॅल्यूज मिळतात. काय व्हॅल्यू म्हणजे आपल्याला Vm इक्वल्स टू 200 मीटर अँड फाय इक्वल्स टू व्हॅल्यूज भेटते आपल्याला. ओके. Vm इक्वल्स टू 200, फाय इक्वल्स टू 60. आता या इक्वेशनला पोलर फॉर्म रेक्टँग्युलर फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करायचे. रिप्रेझेंट कसं करणार आता आपण, व्हॅल्यूज पुट अप करू आपण. Vm ची किती आहे 200. मला कॅन्सी Vm ची व्हॅल्यू आहे 200 cos. फाय ची व्हॅल्यू किती आहे 60. किती आले 100 आलं. देन अगेन येते Vm अगेन 200 sin 60. 173.20. 200 sin 60. मग आता इथे या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करणार. एक्स कळालाय आपल्याला. V ऑफ टी इक्वल्स टू एक्स किती आहे 100 प्लस जे ऑफ 173.20. जे कॉन्जुगेट इमॅजिनरी नंबर रिप्रेझेंट करतो. इमॅजिनरी नंबर हा काय झाला ट्रू व्हॅल्यू ही झाली इमॅजिनरी व्हॅल्यू. हा जो रेक्टँग्युलर फॉर्म असतो हा रेक्टँग्युलर फॉर्म काय सांगतो इमॅजिनरी प्लस ट्रू पॉवर दोन्ही दाखवतो रेक्टँग्युलर फॉर्म. ही झाली इमॅजिनरी व्हॅल्यू त्याची आणि ही झाली रिअल व्हॅल्यू. कॉम्प्लेक्स नंबर मॅथमॅटिक्स मध्ये होतो तुम्हाला नाही. मग ते कॉम्प्लेक्स नंबर मध्ये ही व्हॅल्यू येते जे रिप्रेझेंट करतो कॉन्जुगेट नंबर किंवा कॉम्प्लेक्स नंबर रिप्रेझेंट करतो. ठीक आहे. 100 प्लस जे ऑफ 173.20. मग या इक्वेशनला आपण कशामध्ये लिहिलं आता रेक्टँग्युलर फॉर्म मध्ये. पोलर फॉर्म ते एकदम इझी आहे. काय सांगतो पोलर फॉर्म आपल्याला V ऑफ टी इक्वल्स टू आर अँगल फाय. आर म्हणजे काय Vm. Vm किती आहे 200 अँगल फाय किती आहे. कळाले. पोलर आणि रेक्टँग्युलर रिप्रेझेंटेशन कळाले. काही डाऊट यामध्ये पोलर आणि रेक्टँग्युलर रिप्रेझेंटेशन मध्ये. मग आता जर मी तुम्हाला काही व्हॅल्यूज दिल्या तुम्हाला त्याला पोलर आणि रेक्टँगल मध्ये करता येईल. कळाले का साक्षी धनश्री मानसी वैष्णवी. ओके. काही व्हॅल्यूज देतो मी तुम्हाला आता रिप्रेझेंट करून दाखवा. इक्वल्स टू 100 sin 200 pi t plus 30. I is equals to 120 sin 200 t minus 45. हे दोन्ही व्हॅल्यूजला पोलर आणि रेक्टँगुलर दोघांमध्ये काय करायचे कन्वर्ट करून दाखवा. दोनच गोष्टी बघायच्या यामध्ये. एक काय बघायची 100 म्हणजे Vm ची व्हॅल्यू. दुसरी काय बघायची शेवटी दिलेली प्लस मायनस. 100 च्या व्हॅल्यूला काय म्हणणार आपण Vm आणि त्या प्लस 30 ला काय म्हणणार आता व्हॅल्यूज. x म्हणजे काय मग Vm cos फाय म्हणजे किती 100 cos ऑफ 30. या इक्वल्स टू I म्हणजे सेम इक्वेशन. इथे आपण V ऑफ t लिहिले इथे I ऑफ t लिहायचं.
एका वेळेस ईसीएल मध्ये कन्व्हर्जन आलेले बरं का, 2 मार्कसाठी टाकलं होतं त्यांनी. पोलर आणि रेक्टँग्युलर फॉर्म मध्ये कन्वर्ट करा, एक इक्वेशन दिलं असंच, पोलर मध्ये कन्वर्ट करा आणि रेक्टँगल मध्ये कन्वर्ट करा. मग ते पण बघायचं आपल्याला. हे जरा हे झालं की पुढचा टॉपिक आपला पोलर टू रेक्टँग्युलर, रेक्टँग्युलर टू पोलर आणि नेसेसिटी का बरं गरजेचं आहे. तो टॉपिक तुम्हाला झालेला आहे ऑलरेडी ट्रिपलीमध्ये, पण यांना झालेलाच नाही. इलेक्ट्रिकल तो झालेलाच नाही. कॅल्सीवरती येतं का करता, पोलर टू रेक्टँग्युलर, रेक्टँग्युलर टू कॅल्सी. आले नाही कळालं. आता या इक्वेशन मध्ये काय करायचं, या इक्वेशनला कम्पेअर करायचं, व्ही इक्वल्स टू व्ही एम साइन ओमेगा टी प्लस फाय. या इक्वेशन सोबत नेहमी काय करायचं, याला कम्पेअर करायचं. साइन ओमेगा टी ची व्हॅल्यू आहे का अशा इक्वेशन मध्ये, तिचे साइन ओमेगा टी पर्यंत ज्या व्हॅल्यूज आहेत त्याच्याशी आपल्याला काहीही करायचं नाही, त्याकडे लक्षच द्यायचं नाही. सरळ काय करायचं, मग व्हीएम सोबत कोण आहे वरती बघ या इक्वेशन मध्ये, व्हीएम सोबत कोण आहे 100. व्हीएम इक्वल्स टू काय लिहिलं आपण 100 लिहिलं, आणि फाय इक्वल्स टू कोण आहे. आता तुला इक्वेशन कसं फॉर्म करायचे, कोणतं कोणतं इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करायचे, व्ही ऑफ टी इक्वल्स टू एक्स प्लस जे ऑफ वाय. म्हणजे इथे काय करायचे, एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे, एक्सच्या आणि वायच्या. मग एक्स ची व्हॅल्यू म्हणजे काय, एक्स इक्वल्स टू काय व्हीएम कॉस फाय, वाय म्हणजे काय व्हीएम साइन फाय. आता इथे काय करायचं आपल्याला, व्हीएम कॉस फाय, व्हीएम माहिती तुला किती आहे 100, कॉस फाय म्हणजे किती 30, टाक व्हॅल्यू 100 कॉस 30. बघ काय तर 86.60. पुढे आता वाय काढ, व्हीएम साइन फाय, व्हीएम माहिती आहे 100 साइन 30 50. आता एक्स भेटला वाय भेटला, आता इथे व्हॅल्यू टाकून द्यायच्या एक्स वायच्या, पुढे टाकायच्या, इथे एक्स ची व्हॅल्यू टाक किती एक्स, एक्स प्लस जे ऑफ वाय हा फॉर्म्युला आहे. एक्स ची व्हॅल्यू किती आली 86.60 प्लस जे ऑफ वाय ची किती आली, झाला रेक्टँगल. आहे सोपा. पुढे आता पोलर फॉर्म काय, आर अँगल फाय, या फॉर्म मध्ये इक्वेशन आपल्याला लिहायचे. आर म्हणजे कोण असतो व्हीएम, किती येतो व्हीएम 100, फाय किती आहे 30. झालं रेक्टँगल. आता जिथे व्ही ऑफ टी लिहिलंय का आपण, तिथे फक्त आय ऑफ टी लिहायचं, बाकी सगळे प्रोसेस सेम. त्यामुळे करंटचं बघून काय ते बघून पोलर वेगळा रेक्टँगल वेगळा. इथे खाली ना व्ही ऑफ टी इक्वल्स टू आर ऑफ टी इक्वल्स टू, खाली पोलरच्या तिथे काय तो आर अँगल फाय काय
खूप सोपं आहे. फॉर्म्युला काय आर अँगल फाय. आर म्हणजे कोण असतो व्हीएम. व्हीएम किती आहे 100 टाकला अँगल तुला किती आहे फाय. फाय किती आहे सगळ्यात सोपं तर हेच आहे पोलर फॉर्म आहे. रेक्टँग्युलर फॉर्म मध्ये तरी आपल्याला कॅल्क्युलेशन्स करावं लागतात. पोलर फॉर्म मध्ये कॅल्क्युलेशन्स करायची गरज नाही. बघा काय करायचं आपल्याला जे गिवन इक्वेशन असतं. बघा गिवन इक्वेशन काय आहे तुम्हाला इथे मला इक्वेशन सांगा काय. पहिले इक्वेशन सांगा काय. v is equals to 100 sin 200 omega t plus 30. ओके सपोज एक गिवन इक्वेशन आहे तुमचा. सपोज काय एक गिवन इक्वेशन आहे ठीक आहे. सपोज एक गिवन इक्वेशन आहे. आता या इक्वेशनला आपल्याला पोलर फॉर्म मध्ये आणि रेक्टँग्युलर फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचे. ओके हे कन्वर्ट करताना एक लक्षात ठेवायचं या इक्वेशनला v is equals to vm sin ओमेगा टी प्लस 5 या इक्वेशन सोबत कंपेअर करायचं. कंपेअर करताना काय करतं आपल्याला vm इक्वल्स टू 100 आहे. vm ची व्हॅल्यू किती आली 100 साइन ओमेगा टी प्लस पण काय लिहिलंय त्याच्याकडे लक्ष द्यायचं. तिथे भरपूर वेळा काही काही लिहितात तिथे 200 पाय टी लिहितात किंवा काय लिहितात तिथे 1.65 डिवायडेड बाय 36 पाय टी. आपल्याला त्याची काही देणं घेणंच नाही लक्षात ठेवायचं. आपल्याला ही पहिली व्हॅल्यू आणि शेवटची व्हॅल्यू या दोन वरतीच कॉन्सन्ट्रेट करायचं. आलं लक्षात. मधल्या व्हॅल्यू वरती कॉन्सन्ट्रेट करायचं नाही. vm इक्वल्स टू किती आला मग 100 आणि फाय इक्वल्स टू प्लसच्या पुढे फाय. फाय इक्वल्स टू किती आहे 30. कधी कधी तो मायनस पण राहतो. तर फाय इक्वल्स टू किती आहे 30. आता पहिल्यांदा आपण रेक्टँग्युलर फॉर्म घेऊ. रेक्टँग्युलर फॉर्म. रेक्टँग्युलर फॉर्म काय सांगतो आपल्याला v इज इक्वल्स टू x प्लस जी ऑफ y या फॉर्मॅट मध्ये इक्वेशनला रिप्रेझेंट करा हे सांगतो आपल्याला रेक्टँग्युलर फॉर्म. यातला x आणि y आपल्याला माहिती नाहीये हे फाइंड आउट करण्याचे काही फॉर्म्युलेज आहेत x आणि y चे. x चा फॉर्म्युला सांगतो तुम्हाला vm cos phi. vm किती आलाय 100 cos phi किती आहे 30. सॉल्व केलं किती येतं पहिले किती येतं 86.60 काय आला हा x आला. आता y कॅल्क्युलेट करा. y इज इक्वल्स टू vm sin phi. vm आहे 100 sin phi किती आहे 30. phi इक्वल्स टू 50 ना 50. आता x पण कळाला y पण कळाला. टाकायच्या मध्ये व्हॅल्यूज वरती काय तर मग v इज इक्वल्स टू x प्लस j ऑफ y इक्वल्स टू x किती आहे 86.60 प्लस j ऑफ y किती आलाय 50. व्होल्टेज असल्यामुळे युनिट येणार व्होल्ट. कळलंय आता. तसंच करंटचा जिथे v लिहिलाय तिथे I लिहायचा फक्त आणि इक्वेशन सॉल्व करण्याची मेथड सेम. आता याला रेक्टँग्युलर फॉर्म. नेक्स्ट आता याचा पोलर फॉर्म फाइंड आउट करायचा आहे. आता पोलर फॉर्म काय असतो पोलर इक्वल्स टू. पोलर फॉर्म काय पोलर फॉर्म आहे v इक्वल्स टू r अँगल फाय. r अँगल फाय. r ची व्हॅल्यू नेहमी इक्वल असते vm. vm किती दिलाय मग 100 म्हणजे r इक्वल्स टू किती झाला 100. फाय ऑलरेडी दिलाय 30 डिग्री. देन इक्वेशन काय आलं मग v इक्वल्स टू r अँगल फाय इक्वल्स टू r किती आला आपला 100 अँगल फाय किती आहे 30. v इक्वल्स टू कळलंय आता. आता असंच करंटचं सेम करायचं. जिथे v लिहिणार तिथे फक्त काय लिहिणार आपण I लिहिणार. युनिट फक्त एम्पियर देणार बाकी काही चेंज करणार नाही. ओके बघ आता हे रेक्टँग्युलर पोलर फॉर्म गरजेचे कशासाठी हे घेतो कशासाठी आपण. ओके आता आपल्याला काय करावं लागतं काही वेळेस या इक्वेशन्सची ऍडिशन आणि सबट्रॅक्शन करावी लागते. काही वेळेस या दोन इक्वेशनची मल्टिप्लिकेशन करावं लागते. काही वेळेस दोन इक्वेशनची डिव्हिजन करावं लागते. ओके
मग ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन साठी आपल्याला रेक्टँग्युलर आणि पोलर फॉर्म्स लागतात. ओके, दोन इक्वेशन्सच्या मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, ऍडिशन, सबट्रॅक्शन या चार बेसिक अरिथमेटिक ऑपरेशन साठी आपल्याला पोलर आणि रेक्टँग्युलर फॉर्म लागतात. आणि लक्षात, मग आता कसे कसे लागतात बघायचे आपल्याला. हे झालंय का लिहून? झाले लिहून हे. आता आपण बघू, जर आपल्याला दोन क्वांटिटीची ऍडिशन करायची असेल, काय करायची असेल आपल्याला? ऍडिशन करायची असेल, ऍडिशन, दोन इक्वेशन्सची ऍडिशन करायची असेल तर लागणारा जो फॉर्म आहे तो असतो रेक्टँग्युलर फॉर्म. कोणता फॉर्म लागतो ऍडिशन साठी? रेक्टँग्युलर फॉर्म लागतो. सबट्रॅक्शन करायची असेल काय लागतं? रेक्टँग्युलर फॉर्म. परत काय लागतो? रेक्टँग्युलर फॉर्म. ओके, जर मल्टिप्लिकेशन करायचे असेल, मल्टिप्लिकेशन करायचे असेल दोन इक्वेशन्सची तर काय लागतं? पोलर फॉर्म. काय लागतो? पोलर फॉर्म. डिव्हिजन करायचे असेल दोन इक्वेशन्सची तर काय लागतो? पोलर फॉर्म लागतो. काय लागतो? पोलर फॉर्म लागतो. हे लक्षात ठेवायला लिहून घ्या वाटतं. ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. ऍडिशन आणि सबट्रॅक्शन साठी रेक्टँग्युलर फॉर्म, पोलर मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन साठी पोलर फॉर्म, ऍडिशन आणि सबट्रॅक्शन साठी रेक्टँग्युलर. आता इथपर्यंत पर्यंत आलं. आता आपल्याला काय शिकायचंय मग? मग आता काही वेळेस तुम्हाला जर दोन क्वांटिटी पोलर मध्ये दिलेल्या असतील आणि तुम्हाला त्याची ऍडिशन करायला लावली त्या दोन इक्वेशनची, ऍडिशन करता येणार आहे का? दोन क्वांटिटीज आपल्याला काय दिलेल्या आहेत? पोलर मध्ये दिल्या आहेत आणि त्याची ऍडिशन करायला लावली, ऍडिशन होणार आहे का? नाही. आपल्याला कोणता फॉर्म लागतो? इट शुड बी रेक्टँग्युलर फॉर्म. मग आपल्याला काय करावं लागेल? वी हॅव टू कन्वर्ट द पोलर फॉर्म इनटू रेक्टँग्युलर फॉर्म. इफ वी हॅव टू मल्टिप्लाय two equations, then the form should be polar and the given form is rectangular. Then what we have to do? We have to convert rectangular form into the polar form. त्यामुळे आपल्याला एक कन्वर्जन पण आलं पाहिजे. आलं लक्षात? आपण ते कन्वर्जन बघूया. कोणतं घ्यायचं पहिले? पोलर टू रेक्टँगल घ्यायचं का? रेक्टँगल टू पोलर घ्यायचं. फर्स्ट घेऊ आपण पोलर टू rectangle. Conversion of polar to rectangular. Conversion of polar to rectangular. Conversion of polar to rectangular. ओके, आता पोलर फॉर्म दिलेला कसा असतो मला सांगा. गिवन काय असतं पोलर फॉर्म मध्ये? गिवन काय? v ऑफ t इक्वल्स टू काय दिलेलं असतं? r अँगल फाय दिलेला असतो. राईट, काय दिलेला असतो आपल्याला? r अँगल फाय दिलेला असतो. हा पोलर फॉर्म आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? यात काही डाऊट आहे? नाही. आपल्याला कन्वर्ट कोणत्या फॉर्म मध्ये करायचा आहे तो? वी हॅव टू कन्वर्ट रेक्टँग्युलर फॉर्म. रेक्टँग्युलर फॉर्म कोणता असतो? v ऑफ t इक्वल्स टू x प्लस g ऑफ y. मग तुम्हाला जर रेक्टँग्युलर फॉर्म मध्ये पोलरला कन्वर्ट करायचं असेल तर आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या. राईट, x आणि y च्या व्हॅल्यूज फाइंड आउट करावं लागणार. मग आता x आणि y च्या व्हॅल्यूज फाइंड आउट कशा करायच्या? तर x साठी एक फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे? vm cos phi. आणि y साठी फॉर्म्युला आहे vm sin phi. लक्षात? vm sin phi ने x फाइंड आउट करणार, vm cos phi ने x फाइंड आउट होणार, vm sin phi ने y फाइंड आउट होणार. म्हणजे पोलर फॉर्म आपण घेणार कसा? रेक्टँग्युलर फॉर्म घेणार कसा आपण? vm cos phi प्लस j ऑफ vm sin phi. या व्हॅल्यूज पुट अप केल्या की तुम्हाला काय मिळतो? रेक्टँग्युलर फॉर्म. काय मिळणार आपल्याला? रेक्टँग्युलर फॉर्म.
आपल्याला गिवन आर आहे म्हणजेच कोण आहे व्हीएम, म्हणजे तुम्हाला व्हीएम दिलाय, फाय पण दिलाय, व्हॅल्यूज पुट अप केले की तुम्हाला एक्स आणि वाय इझिली मिळणार, राईट. मग आता आपल्याला कन्वर्ट पुढे करायचं, काय कन्वर्ट करायचंय, याचे न्यूमरिकल्स घ्यायचे का पहिले, त्यानंतर तिकडे जाऊ. म्हणजे नाही, न्यूमरिकल्स घेऊ आपण. न्यूमरिकल्स घेतल्यानंतर मी काय करेल, तुम्हाला होमवर्कला रिव्हर्स न्यूमरिकल देईल, ठीक आहे. तुम्ही न्यूमरिकल्स घ्या पहिले, किंवा मी एक न्यूमरिकल दाखवू का आधी, का काही गरज नाही. पण त्यांना येते कधी गरज का, सपोज गिवन गिवन दिले आपल्याला v इज इक्वल्स टू दिलेला आहे आपल्याला 200 अँगल 30. कोणता फॉर्म आहे, फॉर्म कोणता आहे, पोलर फॉर्म आहे. कोणता, अँगल म्हणजे पोलर, कोणता फॉर्म आहे, पोलर फॉर्म आहे. जे आलं की समजायचं रेक्टेंग्युलर फॉर्म, गिवन फॉर्म इज पोलर. कन्वर्ट कशात करायचं आहे आपल्याला, रेक्टेंगल म्हणजे कशात मध्ये करायचं आहे, v इक्वल्स टू x प्लस जे ऑफ वाय, या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं. म्हणजे आपल्याला काय माहिती पाहिजे आता, x आणि y. आता x कसा फाइंड आउट करणार आपण, x इज इक्वल्स टू काय असतं, vm cos फाय. और vm म्हणजेच काय असतो, हियर vm इक्वल्स टू r इक्वल्स टू 200, राइट. मग इथे काय टाकणार आपण, 200 cos फाय कितीला आहे, 30. किती आला x सांगा, 173.20. तर y काढा तसंच, vm sin फाय, vm किती आहे 200 sin 30, y इक्वल्स टू 100, राइट. आता या फॉर्म मध्ये रूपांतर करा. काय लिहिणार आपण, v इज इक्वल्स टू 173.20 प्लस j ऑफ 100. ओके, देऊ का अजून एक, नेक्स्ट घ्या आता, नेक्स्ट घ्या. हा I इज इक्वल्स टू 20 अँगल मायनस पाय बाय 3, 20 अँगल मायनस पाय बाय 3. पाय बाय 3 म्हणजे किती डिग्री, 60. पाय मीन्स 180, 180 डिवाइडेड बाय 3 मायनस 60 डिग्री. मायनस कॉसची व्हॅल्यू काय येते, कॉस मायनस थिटा, कॉस मायनस अँगलची व्हॅल्यू काय येते, पॉझिटिव्ह होती का निगेटिव्ह होती, पॉझिटिव्ह. मायनस 60 टाकून बघ कॅल्सियम, काय करायचं, vm म्हणजे किती 20 कॉस मायनस 60, मायनस 10, कितीला x 10 आला, राईट. x कितीला 10, x इज इक्वल्स टू vm cos 5 म्हणजे 20 cos मायनस 60 आहे तो, x इक्वल्स टू येतो 10, y इक्वल्स टू 20 sin मायनस 60, मायनस मध्ये किती आलं, मायनस 17.32. म्हणजेच आय काय आला इथे आपला, आय येतो 10 मायनस जे ऑफ 17 पॉईंट, मायनस जे ऑफ 17.32 आले का सगळ्यांचे. आलंय,
ओके. आता नेक्स्ट बघायचं आपल्याला. नेक्स्ट बघायचं आता रेक्टँग्युलर टू पोलर. काय बघायचं आता आपल्याला? रेक्टँग्युलर टू पोलर म्हणजे याचे इनव्हर्स बघायचे आहेत आपल्याला. तर रेक्टँग्युलर टू पोलर. तर रेक्टँग्युलर टू पोलर मध्ये गिव्हन काय असतं? रेक्टँग्युलर टू पोलर. आता रेक्टँग्युलर टू पोलर मध्ये काय गिव्हन असतं आपल्याला? गिव्हन असतो आपल्याला v इज इक्वल्स टू x प्लस जे ऑफ y. हे गिव्हन असतं तुम्हाला. आणि फाइंड काय करायचे आपल्याला? v इज इक्वल्स टू r अँगल फाय. म्हणजे तुम्हाला इथे दोन क्वांटिटीज फाइंड आउट करायच्या. एक r फाइंड आउट करायचा आणि दुसरा फाय फाइंड आउट करायचा. दिलेल्या इक्वेशन जे काही इक्वेशन दिले तुम्हाला त्याच्यामधून तुम्हाला r फाइंड आउट करायचा आणि फाय फाइंड आउट करायचं. मग r फाइंड आउट कसं करायचं? तर r इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. त्याच्यामध्ये काय दिले तुम्हाला? r. आणि जो फाय तो कसा फाइंड आउट करायचा? tan इनवर्स ऑफ y अपॉन x. हा टाकते ना. नाही किती येतं डायरेक्टली. पण तुम्हाला काही वेळेस कॅल्क्युलेटर वरती जर तुम्हाला ते दोन मार्क्सचे न्यूमरिकल टाकतात आणि कन्वर्ट करायला लावतात त्यावेळेस तुम्हाला असंच सॉल्व्ह करता आलं पाहिजे. कॅल्सीवरती आपण कधी घ्यायचं हे? ज्यावेळेस आपण मोठे मोठे न्यूमरिकल सॉल्व्ह करणार आहे का त्यामध्ये कन्वर्ट कसं केलं याला काही व्हॅल्यू नाही त्यांना. त्याला बघा कन्वर्ट ज्यांची व्हॅल्यू तिथे लागते का तिथे कॅल्सीवरती करायचं. पण याचं जेव्हा न्यूमरिकल देतात कन्व्हर्जन करून दाखवा त्यावेळेस तुम्हाला फॉर्म्युलेज लागतात. त्यामुळे फॉर्म्युलेज पण लक्षात ठेवायचे. एक न्यूमरिकल घेऊ आता आपण. सपोज v इक्वल्स टू दिलेले आपल्याला 10 प्लस जे ऑफ 7. आपल्याला v इक्वल्स टू 10 प्लस जे ऑफ 7. आता इथे आपल्याला फाइंड करायचे आता r अँगल फाय. इथे आपल्याला काय दिलेले आहे? x दिलेला आहे 10 आणि y दिलेला आहे 7. राईट. आपल्याला फाइंड करायचं आहे. फाइंड करायचं आहे. फाइंड करायचे आपल्याला v इज इक्वल्स टू r अँगल फाय. म्हणजे r आणि फायच्या व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट करायचे. मग r कसं फाइंड आउट करणार आपण? तर अंडर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. व्हॅल्यू ऑफ x is value of x is 10 square plus 7 चा स्क्वेअर. r is equals to ठीक आहे ना. कसं सॉल्व करायचं कॅल्क्युलेशन सांगतो बघूया. काय करायचं त्या कॅल्सी मध्ये काय करायचं? पहिल्यांदा घ्यायचा ब्रॅकेट. पहिल्यांदा ब्रॅकेट घ्यायचा. ब्रॅकेट मध्ये 10 इथे एक्स स्क्वेअर आहे लिहिलेलं आहे. एक्स स्क्वेअर स्क्वेअर ओके प्लस 7 स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज इक्वल्स टू 149 आन्सर आले. ओके. आता काय करायचं? रूट आन्सर 12.20. इथला हा 12.20. नेक्स्ट काय फाइंड आउट करायचं आता? फाय फाइंड आउट करायचं. राईट. फाय फाइंड आउट करायचं. फाय इज इक्वल्स टू काय? tan इनवर्स ऑफ y अपॉन x. टाकू tan इनवर्स ऑफ y किती आपला 7 अपॉन x. tan इनवर्स लावायचा आणि ब्रॅकेट मध्ये टाकायचं 7/10 ब्रॅकेट मध्ये टाकायचं. किती आलं? 34.99 म्हणजे तो अप्रॉक्सिमेटली 44 डिग्री आहे. आता याला लिहिणार कसा? 35 नाही म्हणजे 35 डिग्री. ओके डिग्री. आता लिहिणार कसं? मग आता आपण v इज इक्वल्स टू 12.20 अँगल 34.99.
कळालंय? आता करता येईल याचं एक क्वेश्चन एखादा. I is equals to 7 minus j of 7. 7 minus j of 7. 34.99. And this is actually correct. आलं? ठीक आहे ना? 9.8945. राईट. आता काय करू आपण, त्याची काही न्यूमरिकल्स बघू ज्यामध्ये ऍडिशन आणि सबट्रॅक्शन. तुम्हाला समजवतो आधी ऍडिशन सबट्रॅक्शन कशी करायची आहे. सगळ्यांनी आता जरा इकडे लक्ष ऍडिशन सबट्रॅक्शन कशी करायची. ओके. आता तुम्हाला मी ऑलरेडी लिहून दिले. जर आपल्याला ऍडिशन करायची असेल तर इक्वेशन्स काय लागतात आपल्याला. इट शुड बी रेक्टँग्युलर फॉर्म. कशामध्ये असले पाहिजे ते, रेक्टँग्युलर फॉर्म मध्ये असले पाहिजे. सपोज v1 इक्वल्स टू दिले आपल्याला x1 प्लस j ऑफ y1. देन सेकंड इक्वेशन दिलं आपल्याला v2 इक्वल्स टू x2 प्लस j ऑफ y2. आता यांची करायची आपल्याला ऍडिशन. काय करायची आपल्याला, ऍडिशन. मग ऍडिशन जर करायची असेल काय होईल इथे, v1 प्लस v2 करणार. मग हे करताना काय करणार, आता मी तुम्हाला सांगितलं की रेक्टँग्युलर म्हणजे काय असतो, इट इज द ऍडिशन ऑफ ट्रू पॉवर प्लस इमॅजिनरी पॉवर. ट्रू पॉवरची ऍडिशन करून घ्यायची, इमॅजिनरीची ऍडिशन करायची. म्हणजेच काय होईल इथे, x1 प्लस x2 प्लस j ऑफ y1 प्लस y. लक्षात. असंच काय करणार आपण, सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन करायची. काय करणार, v1 मायनस v2 ला काय करणार आपण, x1 मायनस x2 इथे पुढे लक्ष द्या आता, प्लस j ऑफ y1 मायनस. कळलं. त्याच्यामध्ये जास्त मोठं साइन येईल तिथे. म्हणजे जर काय केलं आपण 10 मधून 20 मायनस केले काय होईल,